सांब सदा शिव 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 शिवाय नमः ओम नमः शिवाय 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर पंचगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणि मन्मस्वामी वैराग्य निधि अक्कमादेवी त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपरगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवं। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अनेक विचार अनेक संतांनी त्यांच्या स्व अनुभवापासून आपल्या समोर विशाल गतीने आपल्या समोर त्यांनी ठेवलेले आहेत। अनेक ग्रंथ वेदानुकूल वेद कोण प्रकट केले काही पता नाही। अनेक शास्त्र अनेक पुराण अनेक आगम या प्रकारचा संदेश आपल्यापर्यंत शब्द सृष्टीचे ईश्वर शब्दाचा सृष्टी निर्माण करून देवाला प्रकट करण्यासाठी ते प्रयत्न केले। शब्दाने शब्द प्रमाण अनुमान प्रमाण
प्रत्यक्ष प्रमाण, एक प्रमाण आहे. काय प्रमाण काय देणार आहे तुम्ही? देव असा आहे म्हणून प्रमाण काय आहे? काय प्रमाण आहे? तो दिसतच नाही डोळ्याला, परंतु प्रमाण काय देणार आहे? जे आपण खाल्लाच नाही अशा प्रकारच्या वस्तूच्या नाव सांगितल्यानंतर तुमच्या तोंडात पाणी सुटत नाही. चिंच म्हटल्याबरोबर थोडं पाणी सुटते, लिंबू म्हटल्याबरोबर थोडा सुटते, गोडाच्या आठवण केलं त्यावेळी त्याच्या आठवण येऊन आपलं मन पळते. रसगुल्ला, जिलेबी, अनेक प्रकारचे जो व्यंजन आहे, पदार्थ, त्या पदार्थाचा आठवण काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार. आणि काही वस्तूचा नावच तुम्हाला माहित नाही. मी एक नाव सांगतो, डुमडुम. ते कसं असेल? गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, करवट आहे. डुमडुम बघितले का? ऐकलं असेल आवाज, परंतु वस्तूचं नाव आहे डुमडुम. खायचं आहे. उद्या करू तो डुमडुम. तर ज्या वस्तूला आम्ही पाहिलंच नाही, प्रमाणच नाही, खाल्ला नाही, खाल्लेले काय प्रमाण आहे, पाहिलेले काय प्रमाण आहे, ऐकलेले काय प्रमाण आहे, सुंदलेले काय प्रमाण आहे? काहीच प्रमाण नाही. परंतु त्याच्याबद्दल रस कसा निर्माण होणार आहे? काही गोष्टी नित्य सुख आणि अनित्य सुख, काही नित्य सुख आहे, काही अनित्य सुख आहे. अनित्य सुख कशाला म्हणावं आणि नित्य सुख कशाला म्हणावं? एक प्रश्न पडतो. नित्य सुख, नित्य सुख आणि अनित्य सुख, जे व्यवहारामध्ये आपण पाहतो, संसारामध्ये सुख नाही म्हणून म्हणता येत नाही. आहे सुख, परंतु नित्य नाही. नित्य सुख नाही, क्षणिक सुख आहे. वाटला होता परंतु नाही. अखंड सुख नाही. सुख आहे परंतु नित्य सुख नाही, अनित्य सुख. अनित्याकडे जास्त ओढ राहते, नित्याकडे ओढ राहत नाही. अनित्य सुख लवकर भेटते, नित्य सुख लवकर भेटत नाही. आणि भेटल्यानंतर ते जातच नाही, ते भेटतच नाही, भेटल्यानंतर तो जात नाही. लक्षात आलं का? ते भेटणारच नाही, भेटल्यानंतर तो जाणारच नाही, रिटर्न होत नाही. दूध आहे, दूध, दही, ताक आणि तूप. तूप झाल्यानंतर दूध करा. अजून तूप होईपर्यंत मुश्किल आहे. एक वेळ तूप रूप धारण केल्यानंतर संपला, त्याला दूध करता येत नाही. हे जीव भाव जोपर्यंत शिवभाव उत्पन्न होणार नाही, ज्यावेळेस शिवभाव ज्या ठिकाणी जागृत होत असतो त्यावेळे जीवभाव संपून जाते. उरला नाही द्विजपण तया महादेव शरण. पाहेसी गेलो, बसलो, संपला.
अशा प्रकारच्या नित्य सुख. मी तुम्हाला सांगतो, दवाखान्याला कोण जाते? रोगी जाते. बेमार पडलेला माणूस दवाखान्याला जातो. रोगी बेमार पडलेले माणूस दवाखान्याला निघालेले. आप्पासारखं एक माणूस भेटला, शरणार्थ शरणार्थ, बरी हो का? बरी हो. मग कशाला चला दवाखान्याला? दवाखान्याला निघाले, मी बरी न हो असं म्हणणार, हा बरी हो बरी हो. तसं तुमचा संसार तसंच आहे. बरे हो का? हा बरे. लेकर बरे आहे, नवरा बरं आहे, बायको बरं आहे, व्यवहार बरं आहे. काय बरं आहे? काय बरं आहे? लेकर बरं आहे. ठोकून काढले तर महाराज काय सांगा. काल आलता एक माणूस, 1.5-2 महिना झाले त्याने घरी गेलाच नाही. मारच आहे त्याला. नवरा बायकोला हाकलून टाकले त्याने बाहेर. मुलगा एकच, नाव सांगत नाही, युट्यूब चालू आहे. नाहीतर आमचा बदला मी केले महाराज. कशाला? भांडणला मूळ. तब्येत ठीक नाही वडिलाचं. मग लग्न तर करायचं होतं, समोर उभा राहायचा ताकद नाही. तरी सुद्धा आपण म्हणतो, लेकर बरं आहे का? हा बरं आहे. हा, नवरा बरं आहे का? बरं आहे. काही सुपारी वगैरे नाही? कधीतरी. लवंगो कधीतरी, कधीतरी. बरं आहे कधीतरी. सिगारेट कधीतरी. मग अजून बरं आहे. जे बिमार पडलेले माणूस ज्या वेळेत दवाखान्याला जातो, त्याला विचारलं आम्ही बरं आहोत, तसं हे संसार. लक्षात आलं का? असार संसार. कोणी सुखी झालेले नाहीये. आपल्याला वाटते, परंतु साध्य नाही. म्हणून त्यामध्ये काही नित्य सुख नाही. म्हणून या ठिकाणी दवाखान्याला आलेले आहोत. हे आपला दवाखाना आहे. या ठिकाणी इलाज करून घ्यायचंय आपल्याला. कशासाठी? नित्य सुखासाठी, अनित्य सुखासाठी नाही. एकदा ओढ गोड लागला, छंद लागल्यानंतर संपला. नामी छंद लागो. छंद लागायला पाहिजे, सवय लागायला पाहिजे. अनंत जन्माचा अडचणी आहे. सवय कसं लागणार आहे आपल्याला? अनंत जन्म आहे. धुवून 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 परिपक्व व्हावं लागतं. क्लिअर गंज खाल्लेले, अनंत जन्माचं गंज आहे. जंग लागला म्हणतात का? गंज की जंग? गंज एकच आहे. किट्ट किट्ट धरले, भरपूर किट्ट धरले. आम्ही 2 वर्ष ठेवले ते यंगल. अजून एक 5-6 महिना आपण ठेवला असेल, पुरा बुगदा बुगदा होऊन जात होता. ते काही शिल्लक राहत नव्हतं. म्हणून वरचेवरी बघावं लागते. वरचेवरी पाहायला असेल तर क्लिअर राहते. वेळोवेळी नाम घेत असाल तर आपण क्लिअर राहतो. कधीतरी म्हटलं तर अवघड होते. वर्षातून एकदाच श्रावण मास मध्ये तिथं येतो आणि इथं स्मरण करतो म्हटलं तर जमना. तसंच केले आम्ही. गेल्या वर्षी आम्ही काय केले होते, एक 25 किलो तुरीचं डाळ वर ठेवल्या. 25 किलो ते काढला नाही आणि ते पाहिला नाही. तांदळाचा पोत समजून घेऊन तिथं सोडून दिले. आता काय काय ते बघू, खाली उतरा रे म्हणून खाली बघितलं तर पुरं पावडर झालेले. एक दाणा शिल्लक राहिला नाही.
आणि फिरवीत राहायला असला तर डाळ भेटत होती 25 किलो म्हटलं तर काय म्हणता तुम्ही? कट्टाच्या कट्टा दिसू लागलेत, परंतु आत काहीच नाही. तसं माणसं अठ्ठा कट्टा दिसतेत, मध्ये काय आहे की काय म्हणत. अवघड आहे. किती बिमारी आहे, किती प्रॉब्लेम आहे, काय परेशानी आहे. डोळ्यासारखा डोळा आहे, शरीरासारखा शरीर आहे. आणि ते दवाखान्याचं लिस्ट दाखविले आता दुपारी एक माणूस, बाबा ते बिमारीचं एक लिस्टच होतं. किडनीचं प्रॉब्लेम, लिव्हरचा प्रॉब्लेम, डोळ्याचा प्रॉब्लेम, आतड्याचा प्रॉब्लेम, पाचन तंत्राचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, शुगरचा प्रॉब्लेम. वरी बघितलं तर एकदम सुटसुटीत दिसू लागले ते माणूस. आत अवघड आहे. तसं आमचं थैलं बी तसंच दिसला. वरी एकदम टाईट पोझिशन. थोडं खुल्ला कर रे, तांदूळ आहे की डाळ आहे काय ते बघूत म्हणून खोलल्यावर दिसले की डाळ बी नाही, पावडर, डाळीचं पावडर. त्याप्रमाणे नित्य सुख, नित्य सुखी होण्यासाठी सर्व संत संपूर्ण सोडून दिले, व्यवहाराकडे निर्लक्ष केले. ते लक्ष लावलंच नाही. जोपर्यंत व्यवहाराकडे आमचं लक्ष राहणार आहे तोपर्यंत देवाचं लक्ष आमच्यावर राहत नाही. खेळत राहिले, खेळू दे लेकर, खेळणीवर त्याचं लक्ष आहे, राहू दे. खेळू दे म्हणते आई. पण आई पाहिजे म्हणून रडायला सुरुवात केल्यानंतर आईला मजबुरीनं त्या ठिकाणी येऊन उचलून घ्यावं लागेल. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव. त्याप्रमाणे कल्याण नगरामध्ये मोठं हॉस्पिटल, नित्य सुखाचा हॉस्पिटल उघडलं होतं अण्णा बसवांना. भवरोग नीट करण्यासाठी त्या ठिकाणी धावून येत होते. दिव्य रसायन, त्या ठिकाणी दिव्य रसायन मिळायचं. दिव्य रसायन कोणतं? संतांचं वाङ्मय. कूडल संगम देवन अरिवडे शरणर संगवे मोदलू. शरणर संगवे मोदलू. म्हणून संताचा संगतीचा अपेक्षा केले. संत संग देई सदा. तुकोबराय म्हणतो संत संग देई सदा. सदा सदा म्हणून त्या ठिकाणी राहण्यासाठी त्या ठिकाणी आले. जाणं येणं केले नाही तिथं. आले की इकडीच, जायचंच नाही. एकदा कल्याण मध्ये प्रवेश केला, संपला. व्यवहाराकडे निर्लक्ष. लक्ष आत्माच्या प्रती, परमात्माच्या प्रती लक्ष. लक्ष लाव शिवप्रती, शिवाच्या प्रती लक्ष. आणि जे काम त्यांना सोपविलेले होते, एवढा निष्ठेनं ते काम करत होते, कुठलेही काम असो. परवा तुम्हाला म्हटलं अघवणी, अघवणी रामय्या. कुठलेही काम असेल तर निष्ठेनं काम करायचं.
ते कामामध्येच देवांना पाहत होते. ते झाडू मारत एक कायक करणारे नव्हते, अनेक कायक योगी होते. कायक योगी अनेक. परवा तुम्हाला सांगितलं, ते खाली तुम्हाला बघायचं असलं तर बघा, पहा कितीतरी संत, एक 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 हातामध्ये कामच आहे. बगर कामाचं कोणी बसलेलेच नाही त्या ठिकाणी, प्रत्येक काम करणारे. त्याप्रमाणे अग्गवणी होन्नैया म्हणून सेवा करणारा, पूर्वी स्थावर लिंगाचा आराधन करणारा, सोमेश्वराचा आराधन करणारा होन्नैया. त्यांचे नियम होत, प्रातःकाळी पहाटे पाठे उठायचं, आणि नदीच्या किनारीवर जाऊन नदीहून पाणी आणून पूजापाठ करून सुशोभित करून प्रसन्न चित्ताने देवाचं आराधन करायचं. आणि त्यांची आठवण आली की माझं आठवण येतो. मला बी वाटायचं मी पूजा करत असलेले कोणी बघू नये, माझं एक धोरण होतं. 3:30 पावणे 4 वाजता माझा अंघोळ होऊन जात होत. 3:30 पावणे 4, 5:15 5:30च्या अगोदर मी ऑफिस रिटर्न मध्ये येत होतो. आणि कोणी पाहू नये आम्हाला असं वाटत होतं. आणि सायंकाळी बेल फूल वगैरे सगळं जमा करून ठेवायचं सायंकाळीच, म्हणजे सकाळी झाड चढता येत नाही ना तिथं अंधारमध्ये जाऊन. बेलाचं झाड एक फरलांगावर होतं, ते अजून बी बेलाचं झाड अजून बी येतं. परवा तुम्हाला आणून दिलो त्या बेलाच आहे, बेलाचं फळ. आणि पहिला हे पांढरा साखर नव्हतं, लाल साखर होतं, लाल. उमरावती साखर म्हणतात की काय, साखर. आणि संध्याकाळी दिवा लावायचं देवाला, संध्याकाळी दिवा लावायचा, पहाटे पहाटे पूजा करायची हातपाय धुवून घेऊन. त्यावेळे 5वी काहीतरी होतो, 4थी 5वी काहीतरी. रुक्मय्या म्हणून एक दुकानदार होते, त्यांच्या नावही मला आठवण आहे बघा अजून, म्हणजे कलालाचं रुक्मय्या म्हणून एक दुकानदार. आणि ते दुकानदार काय करत होते, थोडा तेल, वाती आणि अगरबत्ती तेवढं देत होत. त्याच्यासोबत खायलाच साखर देत होत, खानसरी साखर. ते खानसरी बी नाही, ते उमरावतीचं खडी साखर नाही, उमरावती साखर. ते गुळ कुटलेले गुळासारखं ते राहते ते. म्हणजे हे साखर नंतर तयार झाले. कधीच गोष्ट बोलवलं तुम्हाला माहिती आहे का? 72 दुष्काळाचा गोष्ट बोलवलं तुम्हाला. 72 मध्ये एवढा गोड लागायचा, दिव्याचा ओढ कमी परंतु ते साखराचं ओढ जास्त, म्हणून ते साखरासाठी धावून जात होते आम्ही दिवा लावायला लहानपणी. तर प्रातःकाळी मात्र पहाटे पहाटे एक माझा नेम होतो. त्याप्रमाणे होन्नैया त्या सोमेश्वराचा पूजा त्याप्रमाणेच पूजा करायचं, डोळं भरून बघायचं.
नंतर त्यांच्या लक्षात आलं हे परिपूर्ण अवस्था नाही, हे पूजा हा परिपूर्ण अवस्था नाही. तुला परिपूर्ण करून घ्यायचं असेल, फार लांब होती ते, हावेरी डिस्ट्रिक्ट, हावेरीकडे होती ती, जवळजवळ 700 किलोमीटर दूरावर होती कल्याणाला. त्याला वाहिनी तिथपर्यंत पोहोचला. कल्याण नगरामध्ये अण्णा बसवांना अनेक शरणांना घेऊन त्या ठिकाणी सत्संग करत आहे. या ठिकाणी जसं होतो ना सत्संग, त्याप्रमाणे तिथं गेल्यानंतर तुझं कल्याणाला गेल्यानंतर तुला कल्याण होईल, नाहीतर इथं कल्याण तुझं होणार नाही म्हणून सांगितल्या कारणानं तो तिथपर्यंत येऊन पोहोचला. अण्णा बसवांनाचं दर्शन घेतला. झालो मी पूर्ण तृप्त म्हटल्याप्रमाणे समाधान वाटलं. नंतर मला काहीतरी कायक द्या. कायक, कायक म्हणजे काम, काहीतरी काम द्या. रामय्या एकटाच त्यांनी पाणी आणायचं व्यवस्था चालू आहे, त्याच्यासोबत तुम्ही बी असलं तर व्यवस्था होईल म्हणून अग्घवणी होन्नय्या म्हणून त्यांचं नाव आहे. अनेक साहित्य वचन सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. एवढं भक्ती त्या काळामध्ये त्यांना थोडासा प्रॉब्लेम करण्याकरता अनेक लोकांनी त्यांच्याबद्दल अवघड गोष्टी बोलले. ज्यावेळी त्यांनी पाणी घेऊन येतात त्यावेळे त्या घागराला धक्का द्या, त्याला पाडून टाका असं म्हटलंय. तर पहाटे पहाटे 5 वाजता त्यावेळी पाणी घेऊन येत होते ते अग्घवणे. भवी स्पर्श करू नये कधा, भवी कोणी पाहू नये, स्पर्श होऊ नये. ज्याच्या गळ्यामध्ये लिंग नाही तशा व्यक्ती पाणीला सुद्धा पाहू नये म्हणे, स्पर्श बी करू नये. म्हणून गळ्यात लिंग असेल तरच त्या ठिकाणी पाणी प्यायचं, प्रसाद घ्यायचं काही नियम आहे. काही कुचाळी लोक त्या ठिकाणी आले, त्यांना ढकलून टाकले घागर डोक्यावर. घागर वरच्या वरी तसंच राहून गेले, त्यांना खाली पडलं. घागर खाली यायला तयारच नाही. बसवांना त्याला सांभाळा म्हटलं, खाली पडलं. पाहून थक्क होऊन गेले. नंतर जाऊन डोकं दिलं आणि नंतर घागर येऊन बसले. अशा प्रकारच्या होन्नय्या. अजून एक मोठा घटना घडतो. असा प्रकारच्या अनेक त्यांच्याकडं पवाड, पवाड काय म्हणतात त्याला, म्हणजे अनेक प्रकारचे ऐकायला मिळतात घटना, म्हणजे चमत्कार. काही शरणांमध्ये चमत्कार करणारे बी काही लोक होते, करत नव्हते ते होत होतं. चमत्कार करणं वेगळं आणि होणं वेगळं. मला येऊन चमत्कार करा महाराज म्हणतात, लक्षात आलं. मनात नसताना सुद्धा त्याला काहीतरी समाधानासाठी काहीतरी करावं लागतं. तर त्या ठिकाणी एक दिवस एक भक्त काय केला, त्या देवाचं पूजा करत 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 त्याला भयानक, देवा तू भेटलं तर ठीक आहे, भेटत ना असेल मी मुंडकच कापून घेतो म्हटलं. रामय्या म्हणणारा मुंडक कापलं, कापून थालीवर ठेवले. अशा प्रकारच्या घटना मी प्रत्यक्ष पाहिलो. सिद्धलिंगप्पा म्हणणारे एक माणूस होत आपल्याकडे. ती खेळतात बघा, ते इथं शस्त्र खेळतात. वीरभद्राचा खेळ करतात. मी बोलून घेतलो होतो. तमलूरला आले होते आणि मदनूरला आले होते.
बोलून घेतलं होतं त्यावेळेला. आवेश आल्यानंतर शिवलिंगेश्वराच्या दरबारामध्ये तो सिद्धलिंगप्पा म्हणणारा अंगात ते आल्यानंतर जीभ काढला, जीभच कापला. जीभ कापून थाली समोर ठेवला, वरडायला सुरुवात केला. हाहाकार मचली, सगळी परेशान. जीभ कापून ठेवलं, कोणाला जवळ येऊ देत नाही. वरडू लागले, जोरात वरडू लागले. म्हणून तोंड उघडं ठेवलं होता, फट्ट दिशी उडी मारून इथं लागले ऑटोमॅटिक ते जीभ. परवापर्यंत ते होतं, अजून बी ते माणूस परवा शिवाधीन झाले वाटते. अजून झाले की नाही की मला अजून माहित नाही. परंतु बसता वेळेस थोडस क्रास बसले ते. असा बसता वेळेस स्टेट बसला नाही, थोडा हालचाल जरा वाढते, थोडं क्रास बसल्यामुळं ते बोड बोलत होत, एकदम नीट बोलत नव्हते. आप्पाजी कसं पोराचं मौन होऊन गेले, तर त्याप्रमाणे त्यांनी बोबड बोलत होतं. हे आपल्या समोर घडलेली घटना आहे. त्याप्रमाणे ते मुंडका कापून थालीमध्ये ठेवलं आणि आपले व्हन्नय्या, अग्गवणी व्हन्नय्या, ते मुंडक 7 दिवस मिरवणुकी केलंय. 7 दिवस कल्याण नगरामध्ये शोभायात्रा काढली. त्याला शोभायात्रा काढून त्या दंडला 7 दिवसाच्या नंतर जुडून टाकला, त्याला जिवंत करून. अशा प्रकारचे अनेक घटना त्यांच्याकडे आम्हाला ऐकायला मिळते. याला म्हणतात नित्य सुख. हे नित्य सुख प्राप्त करून घेण्यासाठी अटूट विश्वास पाहिजे. अनंत कष्ट घ्यावा लागेल. या परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं. पास झाल्याशिवाय कसं उचलून घेणार आहे? तनवनल्लाडिसबा, मनवनल्लाडिसबा, धनवनल्लाडिसबा. थोडासा गडबड. आमचं काय देव बरं केलंय का? थोडं बी याला त्रास होऊ नको. आमचं देव काय बरं केलंय का? सत्य हरिश्चंद्र एवढा तर तुम्हाला केला नाही, रामा एवढा तुम्हाला केला नाही, कृष्ण एवढा तुम्हाला कष्ट दिला नाही. केले का? तेवढं कष्ट आले का तुम्हाला? दुपारी भेटत नसलं तर शिवे देतो देवाला. आम्ही एवढ्यापर्यंत पोहोचलो. लक्षात आलं का? एक दिवस भेटणं गेलं तर काय होणार आहे? देवा उद्या तर देणार आहे. बघा, आम्ही संसारामध्ये सुख हुडकतो, देवाला एवढंच मागणी करतो की आम्हाला संसारात सुख भेटू दे देवा, म्हणून आमचं मागणी आहे. परंतु त्यांच्या मागणी तसं नाही. संसाराचा सुख सगळं वाहून जाऊ दे म्हणतात. संसाराचा सुख वाहून जाऊ दे, आम्ही राहून जाऊ दे. राहू दे म्हणतो आणि ते जाऊ दे म्हणतात, एवढंच फरक आहे. लक्षात आलं का? संसाराचं रुची नकळे माझं, ते गोडच लागत नाही ना. बघा, धैर्य सुखवा भोग व्यनगे हरिदु होग लय्या निम्मा चरण कमला दल्ली मनवू मग्न वागली. मन कधी मग्न होतो? कधी मग्न होतो? आता बघा, तुमच्या जवळ एक 10 तोळा सोनं आहे, एक 2 लाखाचा मोबाईल आहे, आणि अजून भारी भारीचं चीज तुम्ही बाजूला ठेवून घेतलेले आहे. इथं ठेवले, इथं ठेवले, इथं ठेवले, मागे ठेवले, पुढे ठेवलेत. इथं बसले ठिकाणीच ध्यानला बसा बघू. डोळा झाकू शकतो का? डोळा 5 मिनिट कशाला, 1 सेकंड, 1 सेकंड नाही.
असं चालू राहते घडीचं काटासारखं, इकडी तिकडी पाहत राहते. आणि ज्याच्याजवळ काहीच नाही, माय तुझ्यासारखं काहीच नाही, बसा थोडा ध्यानला म्हणलं तर तव्वाच तवा डोळा झाकतो की नाही? गंगाबाई झाकली की नाही डोळा? झाकले. डोळा झाकतो. इमानदारीनं सांगा, कोणाला निवांत झोप येते? सोनं वगैरे टाकून घेतलेले व्यक्तीला की नसलेले व्यक्तीला आराम झोप लागते की नाही? गोड झोप लागते की नाही? बिंदास झोप लागते. परंतु झोप लागण्यासाठी सोना जमा करतो, झोप लागण्यासाठी जमा करतो, झोप लागू नये म्हणून जमा करतो. जसं जसं जमा करत जातो तसं तसं आमचं झोप उडून जाते. म्हणून आम्ही निरीक्षण करतो, कधी कधी बोलत राहतो मी, पदयात्रेला येणारे काही लोक बघावा म्हणून घेऊन आलेले राहतात. आम्हाला लोक बघावा, कुठून आणलीस, कुठं केलीस, फार छान आहे एवढं म्हटलं की झालं, मन समाधान होते. आणि रात्री आराम झोपते का बाई? जे विचारलेले बाई आराम झोपी जाते, ज्यांना विचारलेले आले ते आराम झोपी जाते. मग असलेले माई मात्र झोपू शकत नाही. म्हणून कुठल्याही संत हे संग्रह बुद्धी ठेवलेले नाही. जगाच्या सुखासाठी ते कधीही धावा घेतला नाही. म्हणून कुठलेही संत पहा तुम्ही, वारकरी संत बघा, कर्नाटकातला संत बघा, सगळं सोडून इकडे आलेत. मन्मथ मौली सर्व सोडून डोंगरात, आणि सर्व सोडून ज्यांनी इथं आलेत सगळं घेऊन त्यांच्या मागे लागलो आम्ही. लक्षात आलं? सर्व घेऊन त्यांच्या मागे लागलो. ते सर्व सोडून ते निघून गेले. आणि ज्यावेळेस सर्व सोडल्याशिवाय सर्व मागे लागत नाही. सर्व सोडून तुम्ही जा, सर्व तुमचं मागे लागत राहते. आणि त्याच्या मागे त्याच्या नादी लागला आणि तुम्हाला काही भेटत नाही, पळणंच राहते. थोडं उलटा व्हायचं, थोडं उलटा झाला ना संपलं. आमच्या मागे ते लागते. ते समोर राहिलं तर कधी आम्हाला आढळत नाही. ते त्याला सोडायचं, पुढे निघून जायचं. कुठपर्यंत फक्त महाराष्ट्र पुरता नाही. विजयवाडाला गेलो होतो आम्ही. विजयवाडामध्ये एक माणूस ओळखलं की मला, आप तमलूर की गुरु महाराज जी है ना? ओ, आपको कैसा पता? आपका फोटो है हमारा घर में, तुम उधर कहीं को आ गए? आया था मैं. बघा, नेपाळमध्ये एक माणूस भेटलाय, काठमांडू, येऊन पाय पडलं. कस काय हो? नाही हो, आपण इथंच राहिलो मी. तुम्ही कुठले? कोटगिरीचे हो. कोटगिरी, तर तमलूरच्या बाजूला कोटगिरी म्हणून गाव आहे, त्या कोटगिरीचे आहे म्हणून, तिथं कामाच आहे म्हणून. हा, तिथं भेटले काठमांडू मध्ये. परवा प्रयागराजला जाताना हे आपल्या सोबत होते. मध्य प्रदेश मध्ये गेल्या वर्षी तुम्हाला बोललो, डबल बोलायची गरज नाही. बघा, एक घर सोडलं तर कितीतरी घर भेटायला सुरुवात केली आम्हाला. आणि त्या घरामध्येच मी असेल तर मध्य प्रदेशचं घर भेटत होतं का मला?
विजयवाडाचं भेटत होतं. एवढा सेवा केला विजयवाडामध्ये त्याने. अमरावती म्हणून नवीन शहर होऊ लागले त्या ठिकाणी. अमरावती राजधानी आहे का? राजधानी होईल, नवीन राजधानी, नवीन नवीन आबादी तयार केली, राजधानीच नवीन तयार केला त्याने. एवढं सुंदर शहर. आणि ते शहर अजून एक 5 किलोमीटरच्या अंतरावर होतं. मंथन सत्यनारायणाचा निसर्ग उपचार केंद्रमध्ये मी 7-10 दिवसासाठी गेलो होतो. 10 दिवसाच्या नंतर तिकडे अमरावती नगर पाहावं म्हणून त्या ठिकाणी मी तिथं गेल्यानंतर त्यांच्या त्या ठिकाणी भेट झाली. गुरुजी, यहाँ तक आप आ चुके, हमारा घर तक आना चाहिए. ते घरला घेऊन गेलं. एवढा उपचार केला, समाधानकारक सेवा केला. मनमत स्वामीचं ओळख होत होतं का घरात असलं तर? मनमत स्वामी म्हटलं तर तमलूरला आल्यानंतर कळालं की इथं मनमत स्वामी राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणून नंतर आमच्या लक्षात आलं. तेही मला माहिती नव्हतं. आणि नंतर मनमत माऊली एवढं जवळ घेतले आम्हाला. लक्षात आलं का? हे कधीतरी आलेले लोक आहेत, पहिले पाहिले की नाही की कोणाला माहित नाही. आम्ही यायच्या अगोदर बघितले का? हा, एकदा दोनदा बघितलं असेल आपासोबत. परंतु दरवर्ष पाहण्याचा संधी या ठिकाणी मिळते. कशा करता? नित्य सुखासाठी आम्ही धावा घेतल्या कारणानं, अनित्य सुखाला सोडल्या कारणाने, नित्य सुखाच्या मागे लागल्यामुळं निरंतर अशा प्रकारचा संग आम्हाला प्राप्त होतोय. म्हणून अग्गवणी होन्नय्या एवढा निष्ठेनं सेवा करायचा, त्या सेवेचे प्रतिफळ कितीतरी गुणगान करावं त्यांच्या. एक संत नाही, अनेक साधू संत, 1,96,000 होते. परंतु काहीतरी कमाई करावा म्हणून कल्याणाला आलेले नाही. ते कमाई करण्यासाठी कल्याणाला आला नाही, आत्मकल्याणासाठी त्या ठिकाणी आले होते. आत्मकल्याणासाठी. जन्म आलिया तो करीबा स्वहितासाठी, स्वतःच्या हितासाठी. स्वतःचा हित आपण बाजूला ठेवतो, अनेक हिताचा मागी लागतो. व्यवहार सुधारण्यासाठी आमचा तळमळ आहे, स्वतःला सुधारून घेण्यासाठी आमचा तळमळ नाही. म्हणून नित्य सुख या ठिकाणी आल्यानंतर नित्य सुखाकडे आमचा मार्ग चालते. या कमाईपासून कोणाला टेन्शन होलं का? महाराजाचं प्रवचन ऐकून लई टेन्शन चढलं असं आहे का तुम्हाला? लाईट असलेले गेलं. संतांचा वाणी ऐकून आम्हाला भयानक टेन्शन आले. ज्यावेळी तुम्हाला टेन्शन येत असेल तर ते सत्संग नाही, ते भाषण आहे. लक्षात आलं का? भाषण वेगळं आणि प्रवचन वेगळं. आणि प्रवचन मध्ये भाषण होऊ नये. कोणाच्या मन दुखत असेल, कोणाला त्रास होत असेल, कोणाला परेशानी होत असेल, कोणी विचलित होत असेल, तर त्याला प्रवचन म्हणता येत नाही. तिथं शांती पाहिजे. अवगुणाचा ऑटोमॅटिक नष्ट व्हायला पाहिजे. अवगुण तिथं शिल्लक राहता कामा नये. कालच मी म्हंटलो तुम्हाला, या ठिकाणी ज्ञानाचा अग्नी आहे, ज्ञान गंगा आहे. या ठिकाणी स्वच्छ करायचंय, क्लिअर करायचंय. या गंगेमध्ये कितीतरी लोक आंघोळ करू लागले. तिथं बी आंघोळ आहे, इथं बी आंघोळ आहे.
ते चमडा साफ आहे, इथं काय आहे? अंतःकरण साफ आहे, अंतःकरण शुद्ध आहे. अंतःकरण शुद्ध केल्याने काय होतं आणि शरीर साफ केल्याने काय होते? शरीर शुद्ध केल्याने रोग नष्ट होतात. अंतःकरण शुद्ध केल्याने काय होते? आशुतोष भगवान भोलेनाथ तुमच्या हृदय मंदिरामध्ये येऊन विराजमान होतात. हृदय भुवन करा आपुले ते शेतामध्ये जाऊन बसतेत का कोणीतरी? नाही. इथं बिल्डिंगवर येऊन तुम्ही बसलात. तसं देव सुद्धा ज्याच्या अंतःकरण पवित्र आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे सत्संगामध्ये. लक्षात आलं का? सत्संगामध्ये स्वच्छ करून घेतलेले भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये देव विराजमान होतो. सदा वसंतो हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. बघा कसा आहे? कर्पूर गौरव करुणावतारो संसार सारो भुजगेंद्रहारं सदा वसंतो हृदयारविंदे भवं भव. करुणा सागर आहे, कृपा सागर, करुणा सागर, दया सागर. किती करुणा आहे. लोणीला तुम्ही इस्तूजवळ ठेवल्यानंतर पगळती की नाही? लोणी फ्रीज मध्ये असलं तर पगळते का? नाही. बाजूला ठेवलं तरी तेवढं पगळत नाही. इस्तूजवळ आल्याबरोबर त्या लोणी अपेक्षा जास्त मऊ आहे म्हणा संताचं मन. ते इस्तूला शेक घेऊन त्यावेळेस ते पगळत असेल तर गुरुमावली संत पाहिल्यानंतर ते पगळून जातात, किती बी दुष्ट राहू दे. तेवढं त्यांच्या अंतःकरण कोमल आहे म्हणे. वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि. बघा किती कोमल हृदय असेल. भृगु मारीने लात. क्या घटित घटी विष्णु को भृगु मारीने लात. भृगु ऋषी विष्णूला लात दिले म्हणे. त्यावेळे विष्णूने त्याला चरणाला पकडून घळघळ रडू लागले म्हणे. त्यावेळेला तो म्हणतो, का रडतोस? देवा तुमच्या पायाला किती लागला, वज्रासारखा माझा हृदय कठोर आहे आणि तू लात टाकलास, तुमच्या पायाला किती लागला असेल म्हणून त्याला विचार केले म्हणे. विचार करा. अशा प्रकारचे कोमल हृदय. म्हणून दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांचे हृदय हो. हे भाषा कोण वापरतात म्हटलं तर फक्त संत वापरतात, दुसरं कोणी वापरू शकत नाही. तुम्हाला छेडछाड करणारा माणसाला कल्याण होते म्हणून तुम्ही म्हटलं का इमानदारीनं सांगा, त्याचं सत्यानं असो दे, त्याचं बर्म असो दे. असं त्यानं नाटक करते, असं करते, पण मन्मस्वामी काय म्हणतात? त्याच्या भला हो दे, त्याचं कल्याण हो दे. दुष्ट दुर्जना अमंगळ, कसा शब्द वापरले बघा त्याने. एक लाईन मध्ये दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय होवो निर्मळ. गंगा जळासारखं त्यांचं मन निर्मळ हो दे. हे मागणे फक्त मन्मत्त स्वामी मागू शकतो, दुसरा कोणी मागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी धावून धावून येण्याचं एकमेव कारण आहे, आम्ही अनंत अन्याय करतो, सहस्र अन्याय
आम्ही करतो, परंतु माऊली मात्र जवळ घेऊन लेकर तसं नाही, तुझं भला हो दे. प्रत्येकाला प्रवेश आहे, प्रत्येकाला आशीर्वाद आहे. म्हणून येणारा भक्त या ठिकाणी प्रसन्न होऊन जातात. समाधानकारक, किती आनंदाचा क्षण आहे. म्हणून या मंगलमय प्रसंगी अन्नयाचा जो विचार तुम्ही ऐकलात, दर दिवस अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या काही मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी सेवेमध्ये तत्पर राहतात. त्याप्रमाणे त्रिमूर्ती, त्यांच्या नाव त्रिमूर्ती ठेवलं. एक नाही माणूस, त्रिमूर्ती म्हणजे तीन आहेत. तीन मूर्ती आले का? तिघ बी आले का? दोन आलेत. उद्या येणार आहे. तर आज नाव काय त्यांचं मुलाचं? एकडी रे. आज वाढदिवस आहे त्या लेकराचे. दुपारी सुद्धा त्यांच्या आम्ही सेवा करावं म्हणून म्हटलं, तर सायंकाळी करूया. झोपले का? असं शाल तो गो पळगेंद आहे का बघा शाल. आणि सकाळी सोमवार आणि रविवारी तुम्हाला सूचना देतो, या ठिकाणी येऊन गोंधळ घालू नका. आणि तुमच्या बघून बाकीचे सगळे विचलित होतात. ज्या दिवशी लोक राहत नाही त्या दिवशी माझा मांडीवर बसा कोण नको म्हणते तुम्हाला. आणि एवढा लोकांमध्ये तुम्ही येऊन गोंधळ केला तर बाकीचे विचलित, त्यांनीच पूजा करावं का, आम्ही करू नये का? आणि त्याच्या गळ्यामध्ये बी लिंग राहते. त्यांनी म्हणतात आम्हाला बी पूजा करायचं होतं, आम्हाला बी धुवून घ्यायचं होतं, असं म्हणून त्यांनी विचार करतात. त्यासाठी थोडा गोंधळ न टाकता सोमवार आणि रविवार आणि बाकीचे दिवस पब्लिक जास्त असलं तरी बी नकोय. फक्त आपल्याला तीर्थाशी मतलब आहे. पूजा कशासाठी? कोणी अडवायचं नाही, इथं येऊन चढवायचंच नाही. बघा, अजून एक नियम पालन केले, अजून एक कानून पास केले त्याने. कोणता कानून? इथं येऊन आमच्या लिंगावर बेलफूल चढवायचं. आज नाही हो, दररोज. आज नाहीच पूजा. तर ज्या वेळेला आम्ही बोलतो, हे यजमान जो लोक राहतात 11,000 21,000 दर दिवसाचं अन्नदान करणाऱ्या लोकांना मात्र या ठिकाणी त्यांना थोडा प्रोत्साहन द्यावं लागेल. आणि त्याचं बघून आम्हाला बी 11,000 द्यावा असं तुमच्या मनामध्ये व्हावं म्हणून त्यांना बोलवायचं. लक्षात आलं का? असं समजून घेऊ नका पैसे दिलं तरच महाराज बोलतात, असं काही नाही. लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला कधीतरी कसं तरी करून तुम्हाला पुण्याचा भागीदारी करायची. लक्षात आलं का? दिल्यानंतर पुण्य कोणाच्या पदरात पडते? माझं पदरात. तुम्ही एखादी मला दान केलात, या ठिकाणी दान केलात, कोणाला तुम्ही सेवा केलात, पुण्य कोणाला जाते? माय ज्यांना करतो त्याच्या पदरात जाते. मग माझा काय फायदा आहे? परंतु लोकांना म्हणतात आप्पा आप्पाची आप्पाची. एक माणूस, मी सांगतो थोडं थांब 1 मिनिट. ते येत्या वेळेस धारूर म्हणून गाव आहे रे, बस रे थोडं जागृत हो. धारूर म्हणून गाव आहे. त्या धारूरला, त्यांचं नाव घेत नाही मी, त्यांनी काय म्हटलं, माईक घेतलं, अवघड गोष्टी बोलला. येतात, खातात, जातात, आम्हाला काय फोन करत नाही, आम्हाला काय धन्यवाद म्हणत नाही, असं तसं म्हणून काय 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 बोललं. त्यांच्या पत्ताच नाही. वर्षाला एकदा येतात आणि खातात, पळतात. असं म्हटल्यानंतर मी घेतलं माईक. पुढल्या वर्षी यांच्या जवळ आपल्याला प्रसाद घ्यायचं.
हे पुण्य दान केलेले अन्नदानाच्या पुण्य तुझ्या पदरात पडते की आमच्या पदरात पडते? आमच्या पदरात पडते. तुमचं म्हणजे त्यांच्या पदरात पडते. मग त्यांच्या तुमच्या पदरात पुण्य पडल्यानंतर धन्यवाद तुम्ही म्हणावं की आम्ही म्हणावं? लाभ झाले ते म्हणावं. त्यावेळेस ते मूर्ख आहे तो, त्या महाराज त्याला काही कळत नाही, तुम्ही तसं काही विचार करू नका म्हटले. नाही नाही, विचार करायचंच नाही, परंतु पुण्य तुमच्या पदरात पडत आहे म्हणून म्हटलं. नंतर एक माणूस म्हणला, अगला साल जो हो रहा है ना सब खर्चा मैं देता हूं, यहाँ पे आने का नहीं, यहाँ पे प्रसाद लेने कीच नाही. सगळे बाया येऊन गळ 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 रडू लागले, पाय धरले. आमच्यासाठी काय म्हणा तसं करू नका आप्पा, आमच्या गावामध्ये तसं तुम्ही करू नका. वर्षातून एकदा तुम्ही या ठिकाणी येतात. बोलायचं पद्धती राहते म्हटलं. आणि त्याला अक्कल नाही. दान केलेले माणसाला पुण्य मिळते तेच त्याला कळत नाही. मग कशाला दान करायचं? दानाचं महत्वच त्याला माहित नाही. म्हणून त्या माणसाला हकलपट्टी केली. त्या दिवसापासून त्याला ते लोकांनी येऊ दिला नाही. तर या ठिकाणी सांगायचं म्हणजे एकाला पाहिल्यानंतर त्यांनाही सुद्धा हे पुण्यकर्म करावं म्हणून मनामध्ये निर्माण व्हावं म्हणून हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतं. तर हे करतात म्हणून हे सगळं तुम्ही पाहताय. केला नसेल तर कुठं होत होतं? लक्षात आलं का? हे सगळं अख्खा समाजाचा देणगी आहे. आमचं काही नाही, फक्त आम्ही निमित्त ठरलो. दुपारी हाक मारलो, गिझर बंद पडले आप्पा, पाणी येत नाही, अजून काही चावी मोडून टाकलेत. लक्षात आलं का? चावी मोडले, गिझर सगळं बंद पडले, पाणी टपुकलले. आता फोन लावल्याबरोबर लातूरून बाप्पा इथं येऊन तत्क्षणी समोर उभा राहून बीडला जाऊन जे साहित्य आणून सगळं व्यवस्थित करून या तुम्ही बघा कुठं पाणी गळते सांगा म्हणले. गरम गरम पाणी सगळं व्यवस्था करून पाठवून दिले. तर हे सगळं व्यवस्था करायचं असेल तर काही ना काही पुंजी लागते की नाही मला सांगा. तर असो, तर आज काय नाव तुझं? सोहम. सोहमचा आज वाढदिवस आहे. त्याकरता दुपारी मला थोडं कल्पना त्यांनी दिलं, तर सायंकाळीच्या प्रवचनाच्या वेळेलाच त्यांना सत्कार करा म्हणून म्हटल्यामुळं आज त्यांच्या एक भव्य सत्कार करूया आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभ. एक आहे खुल्लं करा की. श्री गुरु बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. श्री गुरु बसवलिंगाय नमः. पहिले त्यांना सत्कार करूया. सोहम काढ. टाळी वाजवा. ते काहीतरी म्हणतात म्हणा की. राईट, ओके.
आरती. शिवराजा मन्म स्वामी महाराजा, आरती शिवराजा मन्म स्वामी महाराजा, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, समाधी मास्तरी समाधी मास्तरी, निर्वैर स्वापादे समाधि, निर्वैर स्वापादे समाधि, आरती शिवराजा आरती शिवराजा, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, शिवभक्ती लोक झाले, ग्रंथा परमारहस्य गोया प्रकटा केले, ग्रंथा परमारहस्य गोया प्रकटा केले, आरती शिवराजा आरती शिवराजा, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, अभंग निरूपण आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण, आनंद शिवदास सर्व शुभ कल्याण, आरती शिवराजा आरती शिवराजा, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, वेदांताचे सारमोक्षे हेरिले दीन, संसार कारो भुजगे